बुलढाण्यातल्या 3 तालुक्यांमध्ये पिण्याच्या खाऱ्या पाण्यामुळे 3 वर्षात 400 बळी, अनेकांच्या किडन्या झाल्या निकामी। नमस्कार, मी केतकी जोशी। हे आहे आपलं लंच टाइम बुलेटिन। बुलढाण्यामध्ये 3 गावांमध्ये गावकऱ्यांना खारं पाणी प्यावं लागतं। ऊस दराबाबत शेतकरी संघटनेचं आंदोलन चिघळलं। सांगली आणि कराडमध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको, वाहतूकही ठप्प। ऊस दराच्या प्रश्नावर काँग्रेसनं पवारांवर ढकलली निर्णयाची जबाबदारी। पंतप्रधानांनी पवारांना पत्र लिहून साखर उद्योगाबाबतच्या शिफारसी लवकर करण्याचे दिले विनंतीवजा निर्देश। कांची मंदिरातला पुजारी शंकर रमणच्या हत्या प्रकरणी कांची मठाच्या शंकराचार्यांची निर्दोष मुक्तता। सबळ पुराव्यांअभावी आणि साक्षीदारांनी न ओळखल्यामुळे सर्व 23 आरोपी निर्दोष। तेजपालवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या पीडित तरुणीचा गोव्याच्या मॅजिस्ट्रेट समोर जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू। तर तेजपालनं देश सोडून जाऊ नये म्हणून गोवा पोलिसांचा विमानतळांना दक्षतेचा इशारा। नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्यावरच्या अकारण खर्चाला संभाजीराजेंचा विरोध। संभाजी ब्रिगेड घेणार आमने सामने परिषद, साधू महंतांना जाहीर आव्हान। आंध्र प्रदेशाला आणखी एका चक्रीवादळाचा धोका। उद्या धडकणार लहर चक्रीवादळ। आंध्र प्रदेशाबरोबरच ओडिशाच्या किनारपट्टीलाही दक्षतेचा इशारा। आणि कानपूर वनडेमध्ये विंडीजचं भारतासमोर 264 रन्सचं आव्हान। डॅरेन ब्राव्होची आक्रमक हाफ सेंचुरी। अश्विननं घेतल्या 2 विकेट्स। आज से बड़ा लंबा स्कोर करेंगे। जॉनसन चार्ल्स इन स्विंग को नहीं संभाल सके।